नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। मॅरेज सर्टिफिकेट किती महत्त्वाचं आहे किंवा विवाह नोंदणी हे किती अति महत्त्वाची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं पुन्हा एकदा समजून येईल। म्हणजे मी या विषयावर अनेक वेळेला व्हिडिओ बनवते, परंतु तरीही कोणामध्ये अवेअरनेस येतो, कोणामध्ये येत नाही। आज सकाळीच मला एक फोन आला आजी आजोबांचा। ते आजी आजोबा झालेले आहेत। त्यांची जी मुलगी आहे ती USA आहे आणि आता तिचा 7वा महिना चालू आहे। त्यामुळे काहीच दिवसात गुड न्यूज आल्यानंतर त्याच्या आधी ही जी आजी आजोबा आहेत ना, त्याच्यातल्या आजीला तिकडे USA जायचं आहे आणि अर्थातच त्यावेळेला मॅरेज सर्टिफिकेटची गरज लागणार आहे। आणि ह्या जोडप्याकडे आज 36 वर्ष लग्नाला झाली तरी मॅरेजचं सर्टिफिकेट नाही आहे। म्हणून स्नेहा लवकरात लवकर आम्हाला ही प्रोसेस करून दे असा सकाळी त्यांचा फोन आला। बघा, लक्षात घ्या, मी नेहमी असं म्हणते की अनेकदा सुशिक्षित लोकं ही सुसंस्कृत असतातच असं नाही आणि सुसंस्कृत लोकं ही सुशिक्षित असतातच असं नाही। मी म्हणूनच आजच्या जोडप्यांना हे सांगू इच्छिते, ज्यांचं अगदीच आत्ता नुकतेच मंडपातनं लग्न करून बाहेर पडलेले आहेत, ज्यांना अगदी 1 वर्ष झालं आहे, ज्यांना 1.5 वर्ष झालं आहे, 2 वर्ष झालेत, त्यांनी आपल्या विवाहाची नोंदणी करून घ्या। कधी ना कधी आयुष्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेटची गरज पडली की मग गव्हर्नमेंट थ्रू जो काही वेळ लागतो तो लागतो। हे मॅरेज सर्टिफिकेट ॲडव्होकेट स्नेहा दीक्षितच्या ऑफिसमध्ये बनत नाही। ही एक गव्हर्नमेंट रेकग्नाइज प्रोसेस आहे आणि मग त्या गोष्टीला जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा लागतो। आणि म्हणूनच डेस्टिनेशन वेडिंग विथ रजिस्ट्रेशन ही संकल्पना किंवा ही सर्विस मी आणि माझ्या टीमने आता सुरू केलेली आहे की लग्न झालं रे झालं की तुमच्या हॉलमध्ये किंवा जिथे तुमचं रिसेप्शन चालू आहे, जिथे तुमचं वेडिंगचं जो हॉल आहे किंवा जे घर आहे त्या ठिकाणी तुम्ही सह्या केल्यात की विदिन 15 मिनटामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट हातात देणार। त्यामुळे लक्षात घ्या की 36 वर्षानंतर मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय करायचं आहे की फक्त 15 मिनटामध्ये मिळणारं मॅरेज सर्टिफिकेट हवं आहे, हे तुम्ही ठरवा आणि मग मला फोन करा। आता हे जे 36 वर्षवाले आहेत यांना मी घेते बघून, यांना तर मॅरेज सर्टिफिकेट देणार मी काढून, परंतु तुम्ही अशी चूक करू नका, लक्षात ठेवा।